समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। अनेक घरातील वृद्ध आई वडील हट्टी दुराग्रही असतात, पण मुलांनी त्यांचा कधीही राग धरू नाही। त्यांच्या वागण्याचा फार राग आला तर एक वेळ जेवण कमी द्या, पण बाहेरच्या माणसादेखत त्यांना वाईट बोलून त्यांचा पान उतारा करू नका, असे आवाहन हरिभक्त पारायण नेहाताई भोसले यांनी केले। खटाव तालुक्यातील कंसेवाडी येथील आदर्श माता सुभद्रा आनंदा खाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तनात त्या बोलत होत्या। यावेळी हरिभक्त पारायण भोसले म्हणाल्या, जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहे, पण मृत्यूचे भय न वाटण्यासाठी प्रत्येकाने चांगले कर्म करण्याबरोबर वेळ मिळेल तेव्हा देवाचे मनापासून भजन करावे। यावेळी त्यांनी देशी गायीचे महत्त्व सांगण्याबरोबर प्रत्येक हिंदू बांधवाने गोपालन करण्याचं आवाहन केलंय। हरिभाऊ जावीर उमेश महाराज यांनी गायन साथ दिली। ओंकार महाराज यांनी मृदुंग वादन केले। माजी सरपंच प्रकाश खाडे, विलासराव खाडे, रघुनाथ खाडे, प्रदीप कुमार खाडे यांनी स्वागत केले। कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माननीय ए खाडे, प्राध्यापक सदाशिव खाडे, विजय उर्फ मुन्ना खाडे, रवींद्र खाडे, शिवाजी खाडे, राजेंद्र खाडे, अनिल भाऊ खाडे, नानासाहेब पाटील, केदारी जाधव, बापूराव हांगे, बबनराव खाडे आदीसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जहांगीर शेख यांनी आभार मानले। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी। शेवटच्या चरणामध्ये व्यक्त करतात की ज्यांच्या उरी हरी सोडता अन्य विषय राहिला नाही त्यांची सरली एरझार। मी प्रार्थना करेन आणि आजही तिचे संस्कार तुमच्यामध्ये जिवंत आहेत, म्हणून ती आई तुमच्यामध्ये जिवंत आहे अशा स्वरूपानं मी खऱ्या अर्थानं सांगेन, विठ्ठल विठ्ठल। आणि समाजाला सुद्धा एकाच गोष्टीनं मी शब्द देईन की आज ज्यांच्या जवळ आई वडील आहेत, ऐका, जर त्यांच्या वागण्याचा बोलण्याचा राग आला, ठीक आहे, म्हातारी माणसं आहेत, फटकळपणे बोलणं, काहीतरी वेडं वाकडं बोलणं हे त्यांचा स्वभाव राहतो, थोडस फटकळपणे बोलतील, ऐका, त्यांच्या वागण्या बोलण्याचा राग आला अर्धी भाकर ताटात कमी वाढा, पण जगासमोर आपल्या आई बापाचा अपमान कधी करत जाऊ नका एवढी विनंती माझी। या ठिकाणी प्रत्येकानं या संस्काराचं या संस्कृतीची जोपासना करणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे। अधिकच न बोलता जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्त केल्याप्रमाणे भगवान परमात्म्याच्या सानिध्यानं आपल्याला जन्म मरणाची एरझार संपवता येते, कारण संतही व्यक्त करतात गर्भवाशी दुःख नाही येता जाता, का आमच्या सानिध्यामध्ये भगवान आहेत, परमात्मा आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या अस्तित्वामुळे आम्हाला इतरांचं भय नाही। आणि अशा स्वरूपानं ज्याच्या जीवनामध्ये निश्चिंतता आणि निर्भयता प्राप्त झाली त्यांची सरली एरझार। हरी आला हाता मग कैची भय चिंता
भय उरलं नाही, चिंताही उरली नाही कशाचं, या जन्म मरणाचं, या संसरणाचं भय राहिलं नाही आणि या संसरणाचं चिंता उरली नाही. अशा स्वरूपानं निश्चिंत अवस्था प्राप्त झाली, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. आपल्यालाही ही निश्चिंत अवस्था, निर्भय अवस्था प्राप्त करायची असेल ना, तर काय करावं लागेल? अधिकचं काही नाही, हातानं टाळी आणि मुखानं भजन. विठ्ठोबा रखुमाई, मी प्रार्थना करेन आणि आजही तिचे संस्कार तुमच्यामध्ये जिवंत आहेत, म्हणून ती आई तुमच्यामध्ये जिवंत आहे अशा स्वरूपानं मी खऱ्या अर्थानं सांगेन. विठ्ठल विठ्ठल. आणि समाजाला सुद्धा एकाच गोष्टीनं मी शब्द देईन की आज ज्यांच्या जवळ आई वडील आहेत, ऐका, जर त्यांच्या वागण्याचा बोलण्याचा राग आला, ठीक आहे, म्हातारी माणसं आहेत, फटकळपणे बोलणं, काहीतरी वेडं वाकडं बोलणं हे त्यांचा स्वभाव राहतो, थोडंसं फटकळपणे बोलतील. ऐका, त्यांच्या वागण्या बोलण्याचा राग आला, अर्धी भाकर ताटात कमी वाढा, पण जगासमोर आपल्या आई बापाचा अपमान कधी करत जाऊ नका, एवढी विनंती माझी. या ठिकाणी प्रत्येकानं या संस्काराचं, या संस्कृतीची जोपासना करणं सगळ्यात मोठा धर्म आहे. अधिकच न बोलता जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्त केल्याप्रमाणे भगवान परमात्म्याच्या सानिध्यानं आपल्याला जन्म मरणाची एरझार संपवता येते. कारण संतही व्यक्त करतात, गर्भवाशी दुःख नाही येता जाता, का आमच्या सानिध्यामध्ये भगवान आहेत, परमात्मा आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या अस्तित्वामुळे आम्हाला इतरांचं भय नाही. आणि अशा स्वरूपानं ज्याच्या जीवनामध्ये निश्चिंतता आणि निर्भयता प्राप्त झाली, त्यांची सरली येर झार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, भय उरलं नाही, चिंताही उरली नाही कशाचं, या जन्म मरणाचं, या संसरणाचं भय राहिलं नाही आणि या संसरणाचं चिंता उरली नाही. अशा स्वरूपानं निश्चिंत अवस्था प्राप्त झाली, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. आपल्यालाही ही निश्चिंत अवस्था, निर्भय अवस्था प्राप्त करायची असेल ना, तर काय करावं लागेल? अधिकचं काही नाही, हातानं टाळी आणि मुखानं भजन. विठ्ठोबा रखुमाई. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.